आज आम्ही गुजरातच्या टूरवरती निघालेलो आहोत आणि माझ्या सोबत आहे माझ्या उजव्या बाजूला जसपाल आणि डाव्या बाजूला आहे जयश्री राजपूत, समोर आहे पियुष आणि गाडी आहे निसान किक्स आणि गाडी नंबर आहे MH10 DG 4924 आणि उद्या योगानं आम्ही DG कनेक्ट C या जहाजातून जातोय. म्हणजे गाडीचा नंबर पण DG पासिंग आहे आणि त्या जहाजावरती उद्या आपण रोरो फेरीतनं 4 तास सुरत जे आहे तिथून जे हाजिरा बंदर आहे, हाजिरा बंदरापासून पुढं ते घोगा म्हणून आहे भावनगरच्या या बंदरापर्यंत आपण निघालेलो नाही. आणि आज आपली पहिल्या दिवसाची अशी टूरची सुरुवात झालेली आहे. आणि आता मी पियुषची पप्पी घेणार. जय गणपती बाप्पा मोरया. चला. हा आणि पियुष आज रंगपंचमी झालेली आहे, आम्हाला रंग लावलाय त्यानं. आम्ही मंगळवेढ्यापासून 204 किलोमीटर सकाळी 5:30 वाजल्यानंतर आलेलो आहे. आणि इथून पुढे ज्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे ते श्याम हॉटेल म्हणून आहे. या ठिकाणी नाश्त्याला थांबलोय आणि इथून अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हे फक्त 12 किलोमीटर आहे. आणि नाश्ता करून इथून पुढचा प्रवास आम्ही सुरू करू. 5:30 वाजता निघालो आणि 430 किलोमीटर अंतर सकाळपासून जे आलेलो आहोत. अहिल्यानगर मार्गे शिर्डी मार्गे पुढे पिंपळगाव बसवंत मार्गे आणि सध्या पोचलेलो आहोत ते हातगडला पोचलोय. आणि हातगडला नेहमीच्या ठिकाणी जे हॉटेल केशर आहे शुद्ध शाकाहारी या ठिकाणी आम्ही जेवायला थांबलेलो आहे. आणि आमचं पुढं 6 वाजेपर्यंत आम्ही सुरतला पोहोचण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर उद्या आपण सुरतला मुक्काम करून हाजिरा मार्गे घोगाला भावनगरला जाणार. हे जेवण आले शाकाहारी जेवणाची आमची सुरुवात झालेली आहोत. तर त्या ठिकाणी हे हॉटेल केशर आहे. या ठिकाणी आता जेवण करून बाहेर पडलेलं आहे. या बाजूला या हॉटेलच्या बाजूला थोडंसं वेगळीकडे बघतो. हे हॉटेल केशर आहे. आणि आमच्या पाठीमागच्या बाजूला हा जो आहे समोर इकडे दाखवतो समोरचा तर तो हातगडचा किल्ला आहे. हा वरती दिसतोय ना तो हातगडचा किल्ला आहे. आणि इथून एक साधारणपणे 10-11 किलोमीटर अंतरावरती सापुतारा आहे. तर आपण आता सापुतारा मार्गे सुरतला निघालोय. हातगडच्या पुढे सापुताऱ्याकडे जात असतानाचा हा रस्ता जो आहे तो दोन्ही बाजूला डोंगर आहेत. आणि पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला थोडीशी खोल अशी आपल्याला दरी पण पाहायला मिळेल. या बाजूला इकडच्या बाजूला दरी आहे. आम्ही सापुतारा मधून बाहेर चाललेलो आहोत. सापुतारा हे एक छोटस गुजरात मधील हिल स्टेशन आहे. आणि मग या बाजूला जे आहेत ते सगळे वेगवेगळे पॉइंट्स आहेत. आणि आम्ही इथून आता इथून आम्ही खाली उतरतोय ते सुरत रस्त्यावरती येतोय. घाटातून खाली उतरत असताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली ही सागवानाची झाडं आपल्याला मोठ्या प्रमाणात सापुताऱ्याच्या पुढच्या बाजूला सुरतकडे जात असताना दिसतात. आणि मोठ्या प्रमाणात सागवानाची ही नैसर्गिक झाडं आहेत. याची किंमत करता येणार नाही अशी ही वनसंपत्ती किंवा वनसंपदा